नमस्कार मंडळी, मी प्रथमेश तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आता आलो माझ्या गावाला. तर आज मी तुम्हाला माझ्या गावातील एक असं ठिकाण दाखवणार आहे जे तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर मी आता त्या ठिकाणी पोचलो आहे. पण ते ठिकाण दाखवण्या अगोदर मी माझ्या गावाबद्दल 2 ओळी माहिती सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असलेलं, तसेच भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत वसलेलं, तसेच ज्याच्या सभोवताली उंचच असे उंच डोंगर आहे आणि मधूनच वाहणारी खाडी आहे, ज्याला निसर्गाचे असंख्य विविध रंग लाभले आहेत, असं माझं गाव म्हणजे डावखोल. तर हे आहे ते ठिकाण जे तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल, म्हणजेच आमच्या गावातील खाडी. तुम्ही बघू शकता की ती इकडनं त्या साईडून जयगडच्या साईडून येते ही खाडी. ती इकडे फुनगूर साईडपर्यंत जाते. या खाडीला जयगडची खाडी असं म्हटलं जातं. इकडच्या साईडला बघितलं तर या साईडला गणपतीचं वगैरे विसर्जन केलं जातं. आणि समोरच ही जे डोंगर आहेत तिकडे गावं आहेत. आणि समोर दिसणारं हे जे जमीन आहे त्याच्या चारी साईडला म्हणजे ते पाण्याच्या मधोमधच आहे. थोडक्यात आपली आमच्या गावातली श्रीलंका आहे ती जर तुम्ही मॅपवर जर डावखोल सर्च केलं तर तुम्हाला मॅपमध्ये पूर्ण असं दिसून जाईल की त्याच्या चारी साईडून पाणी आहे आणि असं मध्ये द्वीपसारखं आहे ते. आत्ता बघू शकता की तुम्ही पाणी कमी आहे, पण जर आता शक्यतो भरती चालू आहे त्यामुळे पाणी कमी आहे. पण नंतर भरतीच्या वेळेला पाणी इथपर्यंत जी वरतीपर्यंत येतं. जर पावसात जर बघितलं, जर पाऊस जर जास्तच असेल ना तर हे पाणी पूर्ण आपल्या पुढे वरती जी शेड दिसते त्याच्या वरतीपर्यंत जातं. त्यावेळी मग आपण इकडे पाणी जर भरलेलं असेल त्यावेळी आपण इकडे येऊ शकत नाही, कारण की जरा खूपच पाणी असतं, त्यामुळे भीती वाटू शकते, म्हणजे भीती वाटतेच. सो या साईडला असं बघितलं तर या साईडला असे इकडे मळे आहेत, तिकडे शेती केली जाते. म्हणजे आता इथून पुढपर्यंत वरतीपर्यंत जे मळे दिसत आहेत तिथपर्यंत पूर्ण शेती केली जाते. तसं या साईडला पण मळे, पण आता इकडे झाडे आहे त्याच्यामुळे दिसणार नाही. पण तिकडनं जर गेला तर त्या साईडून पण मळे दिसतील तुम्हाला. आता अजून शेतीला सुरुवात झाली नाही, पण थोड्या दिवसांनी जर बघितलं तर पूर्ण आता हे जे मळे दिसतात ते पूर्ण सगळे तुम्हाला हिरवे हिरवे दिसतील, कारण की पूर्ण त्याच्या आता थोड्या दिवसातच आता म्हणजे शेतीच्या कामाला सुरुवात झाली. आता फोड वगैरे चालू आहे. तसेच आपली पेरणी वगैरे झालीच आहे. तर थोड्या दिवसांनी जेव्हा इथं लावणी पूर्ण लावून होईल त्यामुळे त्यावेळी हा पूर्ण परिसर पूर्ण तुम्हाला हिरवा हिरवा बघायला देईल, म्हणजे हिरवा हिरवा दिसेल. जर मी त्यावेळी आलो थोड्या दिवसांनी जर लावणी झाल्यावर, तर त्यावेळी नक्कीच तुम्हाला दाखवेन की हा परिसर पूर्ण हिरवा झालेला आहे. त्यावेळी नक्कीच दुसरा आपण एक वेगळा ब्लॉग करू. मगाशी जे मी तुम्हाला म्हटलं होतं की पाणी भरतं तेव्हा पाणी इथपर्यंत वरपर्यंत येतं. जेव्हा एकदा असं झालं होतं की पूर्ण एकदम पाणी भरलं होतं आणि ही जी शेड दिसते ती त्यावेळी पूर्ण पाण्यात म्हणजे पूर्ण पाण्यात बुडाली होती. आणि पाणी पुढपर्यंत म्हणजे इकडे वरती घर आहेत ना तिथपर्यंत गेलं होतं. आणि इकडे आता मध्येच वरती इकडे गेलात की राधाकृष्णाचं देऊळ आहे आमचं, तिथे ते मंदिराच्या पूर्ण माळ्यापर्यंत पाणी लागलं होतं. तसेच इकडचं एक घरसुद्धा पाण्यात बुडालं होतं. इतकं त्यावेळी पाणी भरलं होतं. तेव्हा मी जन्मलो पण नव्हतो. तर मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं की ही जी झाडी दिसते, मगाशी बोललो की त्या साईडला मळे आहेत, पण ही जी झाडी दिसते ते हे आहे काय तास आहे, जिथे जर आता तुम्ही आता पण मिळतील. जर तिथे कुर्ल्या वगैरे म्हणजे खेकडे वगैरे मिळतात. हां, आणि जिथे आता पुढे इकडे बघू शकता की तिथे हे लावलेत, आपले बांबू लावलेत, जिथे हे जाळं लावून मासे पकडले जातात. आता नाही आहे, पण नंतर कधी कधी तिथे जाळं लावून मासे पकडले जाते. हे जे बांबू दिसतात तिथे जाळं लावतात आणि मासे पकडले जातात या तासातनं. जसं आता इकडे एक तास आहे तसं त्या साईडला इथे बघू शकता ती झाडीमध्ये दिसते, त्या साईडला इथे ते तासच आहे. तिकडे सुद्धा खेकडे आणि परत मासे पण पकडतात. तर हे होतं माझ्या गावातील ठिकाण जे तुम्हाला बघायला नक्कीच आवडलं असेल. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. राधे राधे.